राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावतीच्या सभेतून विरोधकांचा समाचार घेत थेट ठोकून काढण्याचा इशारा दिला आहे। दादागिरी, गुंडगिरी आणि दहशतगिरी खपून घेणार नाही, ती मोडून काढणार असं म्हणत अजित पवारांनी अमरावतीत रणशिंग फुंकला आहे। अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास मेळावा पार पडला। यावेळी अजित पवारांनी आपल्या खास शैलीत समाज विघातक प्रवृत्तींना चांगलंच झापलं आहे। या सभेत आमदार सुलभा खोडके यांनी आक्रमक पवित्रा घेत शहरात विषारी भाषा बोलणाऱ्या आणि दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या माजी खासदारांचा उल्लेख केला। दादा, अधिकाऱ्यांना सांगा ऍक्शन घ्या, अशी थेट मागणीच खोडके यांनी केली। त्यावर उत्तर देताना पवारांनी शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत। केवळ इशाराच नाही तर अमरावतीच्या रखडलेल्या विकासाला गती देण्याचं आश्वासनही दादांनी दिलं आहे। दादागिरी, गुंडगिरी आणि दहशतगिरी खपून घेणार नाही, ती मोडून काढणार। अजित पवारांनी दिलेला हा इशारा नेमका कोणासाठी होता? अमरावतीच्या राजकारणात दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्या मोठ्या नेत्याला हा टोला लगावलाय, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। पण 23 फेब्रुवारीला अधिवेशन आहे। माझी सुलभाताईंना, माझी संजयजींना सूचना आहे की आता जे प्रकल्प हे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा अंतर्भाव करण्याची गरज आहे, ते आत्ताच 15 तारखेचं मतदान झालं की मुंबईला माझ्या ऑफिसला जावा। मी तिथं माझे सेक्रेटरी आणि माझ्या स्टाफला सूचना देतो आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाचा समावेश होण्याच्या करता बजेटमध्ये तरतूद करून देण्याच्या करता माझा संपूर्णपणे सहकार्य राहील, याबद्दलची खात्री आणि ग्वाही अमरावतीकरांना मी तुम्हाला देतो।